पुणे शहरात पावसाचा जोर वाढलाय। सकाळपासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे स्वारगेट बस स्थानकात पाणी साचलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, काय परिस्थिती आहे स्वारगेट बस स्थानकातली? नक्कीच, खरं तर काल संध्याकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पुणे शहरात सुरू झाला होता। मात्र आज सकाळीपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपमध्ये पाणी साचल्याचं आपण पाहिलं होतं। तर आता आपण स्वारगेटच्या बाहेरील जो रस्ता आहे त्या ठिकाणी पाहतोय। सकाळपासून जो पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साठल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर आज पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पुणे जिल्ह्यातील जो घाटमाथा आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची काहीशी गैरसोय होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्याचबरोबर महापालिकेने जे नाले सफाईचा जो दावा केलेला आहे तो देखील काही प्रमाणात फोल ठरताना दिसतोय, कारण की पुणे शहरातील अनेक भागात, सखल भागात रस्त्यावर पाणी साठल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं। तर आत्ता देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय आणि पाऊस जो आहे तो सुरू आत्ता देखील असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज दिवसभर हा पाऊस जो आहे तो बरसत राहील असा एक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।